मराठी म्हणी व त्यांचे अर्थ। चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील म्हणी व त्यांचे अर्थ। तर पहिली म्हण आहे खऱ्याला मरण नाही। खऱ्याला मरण नाही या म्हणीसाठी अर्थ आहे खरे कधीच लपत नाही। पुढील म्हण आहे खान तशी माती। या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे। पुढील म्हण आहे खाई त्याला खवखवे। या म्हणीसाठी अर्थ आहे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते। पुढील म्हण आहे खोट्याच्या कपाळी गोटा। या म्हणीसाठी अर्थ आहे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते। पुढील म्हण आहे गळ्यातले तुटले ओटीत पडले। या म्हणीसाठी अर्थ आहे नुकसान होता होता टळणे। पुढील म्हण आहे अंगाले सुटली खाज हाताला नाही लाज। या म्हणीसाठी अर्थ आहे गरजवंताला अक्कल नसते। पुढील म्हण आहे अंतकाळापेक्षा मध्यंकाळ कठीण। या म्हणीसाठी अर्थ आहे मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात। पुढील म्हण आहे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था। या म्हणीसाठी अर्थ आहे अशक्य कोटीतील गोष्ट। पुढील म्हण आहे अति झाले अन आसू आले। या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते। पुढील म्हण आहे अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे। या म्हणीसाठी अर्थ आहे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच। या पुढील म्हण आहे नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे। या म्हणीसाठी अर्थ आहे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे। पुढील म्हण आहे नागिन पोसली आणि पोसणाराला डसली। या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच। पुढील म्हण आहे नावडतीचे मीठ आळणी। या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते। पुढील म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी। या म्हणीसाठी अर्थ आहे निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात। पुढील म्हण आहे पळसाला पाने तीनच। या म्हणीसाठी अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे। पुढील म्हण आहे पायाची वाहनं पायीच बरी। या म्हणीसाठी अर्थ आहे मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो। पुढील म्हण आहे पाचामुखी परमेश्वर। या म्हणीसाठी अर्थ आहे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे। पुढील म्हण आहे पाप आढ्यावर बोंबलते। या म्हणीसाठी अर्थ आहे पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही। पुढील म्हण आहे पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम। या म्हणीसाठी अर्थ आहे जिथे मोठी शांत असतात तिथे छोट्यांचा बडेजाव असतो। पुढील म्हण आहे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे। या म्हणीसाठी अर्थ आहे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही। पुढील म्हण आहे पाहुणे आले आणि मोहतोर लावून गेली। या म्हणीसाठी अर्थ आहे पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे। पुढील म्हण आहे फुल ना फुलाची पाकळी। या म्हणीसाठी अर्थ आहे वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे। पुढील म्हण आहे फुटका डोळा काजळाने साजरा करावा। या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा। पुढील म्हण आहे बकरीचे शेपूट माशाही वारिना लाजही राखीना। या म्हणीसाठी अर्थ आहे निरुपयोगी गोष्ट। बाप से बेटा सवाई। या म्हणीसाठी अर्थ आहे
वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे. पुढील म्हण आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीसाठी अर्थ आहे दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस. पुढील म्हण आहे बारक्या फणसाला महेश राखण या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे. पुढील म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार या म्हणीसाठी अर्थ आहे घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची ठरते. पुढील म्हण आहे बोलेल तो करेल या म्हणीसाठी अर्थ आहे काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. पुढील म्हण आहे बोडकी आली आणि केसकर झाली या म्हणीसाठी अर्थ आहे विधवा आली आणि लग्न लावून गेली. पुढील म्हण आहे भरवशाच्या म्हशीला टोनगा या म्हणीसाठी अर्थ आहे ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. पुढील म्हण आहे भिंतीला कान असतात या म्हणीसाठी अर्थ आहे गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. पुढील म्हण आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये या म्हणीसाठी अर्थ आहे कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. पुढील म्हण आहे मनात मांडे पदरात धोंडे या म्हणीसाठी अर्थ आहे केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी परिस्थिती. पुढील म्हण आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीसाठी अर्थ आहे ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे. पुढील म्हण आहे मन राजा मन प्रजा या म्हणीसाठी अर्थ आहे हुकूम करणारे आपले मनच ते पळणारेही आपली मनच असते. पुढील म्हण आहे मानकीस बोललं झुनकीस लागलं या म्हणीसाठी अर्थ आहे एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे. पुढील म्हण आहे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते. पुढील म्हण आहे मारुतीची शेपूट या म्हणीसाठी अर्थ आहे लांबत जाणारे काम. पुढील म्हण आहे मानेवर गळू आणि पायाला जळू या म्हणीसाठी अर्थ आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडे. पुढील म्हण आहे मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ आणि कुठे ठेवू या म्हणीसाठी अर्थ आहे छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे. पुढील म्हण आहे मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते या म्हणीसाठी अर्थ आहे मूर्खाचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. पुढील म्हण आहे रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीसाठी अर्थ आहे मुख्य गोष्टीचा अभाव. पुढील म्हण आहे लकडी दाखवल्याशिवाय मकडी वळत नाही या म्हणीसाठी अर्थ आहे धाकाशिवाय शिस्त नाही. पुढील म्हण आहे लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीसाठी अर्थ आहे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. पुढील म्हण आहे लाज नाही मला कोणी काही म्हणा या म्हणीसाठी अर्थ आहे निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. पुढील म्हण आहे लेकी बोले सुने लागे या म्हणीसाठी अर्थ आहे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. पुढील म्हण आहे वळणाचे पाणी वळणावर जाणे या म्हणीसाठी अर्थ आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार.
पुढील म्हण आहे, वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. या म्हणीसाठी अर्थ आहे, वाईट व्यक्तीला चांगली म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच. पुढील म्हण आहे, विंचवाचे बिर्राड पाठीवर. विंचवाचे बिर्राड पाठीवर या म्हणीसाठी अर्थ आहे, गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.